छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे होऊन गेले म्हणून आज आपली कीर्तन चाललीत हे लक्षात घ्या। जर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आपल्या कपाळावरचा गंध सुद्धा शिल्लक राहिला नसता। अरे कपाळावरचं कुंकू, अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस जर कोणामुळे सुरक्षित असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे। आणि आज जर आपण छत्रपती शिवाजी महाराज जर कीर्तनातून नाही सांगितले तर हे लोक आपल्या नरड्यावरती तलवारी ठेवतील। अरे महाराज कुठल्या एका जातीचे नव्हते, 18 पगडजाती एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं महाराजांनी। हे स्वराज्य ऐकल्याचं नव्हतं, 18 पगडजातींचं हे स्वराज्य निर्माण केलं। ज्या ठिकाणी सर्वांचा अधिकार निर्माण होतो ना त्याला स्वराज्य म्हणतात। महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं। अरे कसं जगावं हे शिकवलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि कसं मरावं हे शिकवलं धर्मवीर संभाजी महाराजांनी। अरे कसा होता माझा सर्जा शंभू राजा? अरे शंभू राजा पकडण्यासारखा नव्हता, परंतु आपल्याच माणसाने पकडून दिलं म्हणून शंभू राजे पकडल्या गेले। अरे गणोजीने फितोरी केली, शंभू राजे पकडल्या गेले। अरे कोणाची टाप नव्हती अंगाला हात लावण्याची, 20 फुटाहून साखळ दंड टाकले तेव्हा शंभू राजे पकडल्या गेले। अरे उंटाला बांधून फरफटत ओढत देत होते त्यावेळेस कवी कलश म्हणतो, राजा तुम्हाला खूप यातना होतात का? राजा तुम्हाला खूप यातना होतात का? सांगा ना राजा। त्यावेळेस शंभू राजे म्हणतात ऐका ना, अरे माझ्या अंगावरचे कातडे गेले म्हणून मला यातना होत नाही रे, परंतु मला आपल्याच माणसाने जखमा दिल्या ना याचा खूप त्रास होतोय। अरे सांगा त्या गणोजीला जाऊन, अरे या महाराष्ट्राच्या मातीमधले सगळे गडकोट किल्ले तुला देऊन टाकले असते रे, फक्त तो एकदा बोलला पाहिजे होता। अरे या नद्या नाल्यांना सुद्धा आज पूर आला, यांना सुद्धा कळलं गेलं सर्जा शंभू राजा पकडला गेला म्हणून यांना सुद्धा कळलं गेलं। त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, मैं को देखना है कैसा दिखता है संभाजी। अरे हमने 7 साल का था तब देखा था, अब 30 साल हो गए हमको देखना है कैसा दिखता है संभाजी। वो बोलता है हुजूर उसके सामने भी मत जाओ, बहुत खतरनाक है वो। परंतु औरंगजेब म्हणतो नाही, हमको देखना है कैसा दिखता है संभाजी। अरे संभाजी महाराजांना 40 दिवस अन्य आणि अत्याचार सहन केला। 40 दिवस महाराजांचे शरीर फाटत होते, 40 दिवस काय त्याग सहन केला महाराजांनी। अरे कोणीतरी यायचं केस उपटून जायचं, कोणीतरी यायचं अंगावरती चाकू पुरवायचं, काय यातना होत असेल त्या महाराजांना। कोणीतरी यावं हळद लावावी अंगाला, पण नाही असं झालं, नाही असं झालं। अरे या सैतानानं महाराजांच्या अंगावर मिठाचं पाणी टाकलं, काय यातना होत असेल, अंगावरचे सातड काढून घेतली महाराजांच्या अंगावरची। त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, संभाजी तुम्हें डर नहीं लगता क्या संभाजी? त्यावेळेस शंभू राजे म्हणतात, अरे आम्हाला घाबरणारे माणसं आहेत, आम्ही कुणाला घाबरत नाही, आम्ही फक्त आमच्या बापाला घाबरतो। जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती जावा। महाराज फक्त बापाला घाबरत होते, परंतु महाराजांनी एवढं त्याग सहन केला कोणासाठी? अरे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी महाराजांनी 40 दिवस यातना सहन केल्या। त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, बोलो ओ कहेगा क्या बोलो, शहंशाह आलमगीर बादशाह कहेगा क्या बोलो। हुजूर बोलता है वो नहीं कहने वाला, तुम भी एक बार पूछ लो। औरंगजेब जवळ येतो आणि संभाजी महाराजांना विचारतो, संभाजी बोल धर्म बदलशील का? दुसरी गोष्ट खजिना कुठं ठेवलाय सांग, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शहंशाह आलमगीर बादशाह कहेगा क्या बोल। माझे शंभू राजे म्हणतात, अरे औरंग्या 7 जरी पिढ्या आल्या ना तर हा शंभू राजे तुला औरंगजेब कधीच म्हणणार नाही। औरंगजेबाला राग आला जातो आणि औरंगजेब म्हणतो, उसकी आंखें देख लो कैसी दिखती है उसकी आंखें, अरे हमारे सामने झुकती नहीं उसकी आंखें, निकाल लो उसकी आंखें। लाल बुंद झालेल्या तापलेल्या 2 सळ्या घेतल्या, महाराजांच्या डोळ्यासमोर 2 तापलेल्या सळ्या आल्या, परंतु महाराजांचे डोळे लावल्या गेले नाही। त्या 2 तापलेल्या सळ्या बघताना देखील महाराजांचे डोळे उघडे होते आणि तशा त्या लाल बुंद झालेल्या सळ्या महाराजांच्या डोळ्यामध्ये
खुपसल्या गेल्या, बुबुळ बाहेर आले, आवाज येत होता जगदंब जगदंब जगदंब. त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, उसकी जबान निकाल दो, उसकी जबान निकाल दो, बहुत बोलता है, उसकी जबान निकाल दो, उसकी जबान. महाराजांचं तोंड उघडत नव्हतं. अरे नाक दाबलं गेलं, महाराजांचं तोंड उघडलं गेलं, जीभ धरली दिसी आणि साप दिसी ओढून काढली. कशातनं आणि रंगतातनं रक्ताच्या गुण्या बाहेर पडल्या. आवाज येऊ लागला जगदंब जगदंब जगदंब. आणि ती खाली पडलेली जीभ महाराजांना सांगती झाली, संभाजी, अरे संभाजी, अरे झुकला असता, वाकला असता, आईस आरामात जगला असता रे. अरे कोणासाठी सहन केलं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलं. अरे कसं जगावं हे शिकवलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि कसं मरावं हे शिकवलं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी.